जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. ते आद्य महर्षी वाल्मिकीजी यांच्या जयंती, या जयंतीच्या निमित्ताने आज आपल्याला इथं गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती गंगाधर महास्वामीजी यांच्या चरणी नतमस्तक. गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विशेषतः या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय पणुरे साहेब, जेवळे नगरीचे उपसरपंच कारभारी साहेब, परवाच लोहारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून ज्यांची नेमणूक झाली आदरणीय तोरकडे साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व तरुण वर्ग, सर्व माता भगिनी, युवा कार्यकर्ते, आज आपण महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्रित जमलात. मला परमेश्वर कोळी यांचं 4 दिवसापूर्वी फोन आला सहज. त्यांनी मला सांगितलं मी अवश्य येईन, फक्त शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त तुम्ही कार्यक्रम ठेवा. परंतु आज परीक्षा आहेत, तासिका वगैरे नसल्यामुळे मी परवानगी घेऊन आलो. मला उल्लेख करावासा वाटतो, ज्ञानी सर्वत्र पूजिते. जगात ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या सामान्य कुटुंबामध्ये महर्षी वाल्मिकींचा जन्म झाला, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपण ज्या महाराष्ट्रात जन्मलो, ही महाराष्ट्र संतांची भूमी, शौर्यांची भूमी, कर्मवीरांची भूमी, आणि एवढंच नाही, महर्षींची सुद्धा ही भूमी आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये वाल्हे नावाचं गाव आहे. या वाल्हे नावाच्या गावामध्ये महर्षी वाल्मिकींचा जन्म झाला. ज्या गावाचं नाव आजही वाल्हे म्हणून ओळखलं जातं. संत तुकाराम महाराजांची जी दिंडी जाते, ते दिंडी 1 दिवसाचा मुक्काम त्या वाल्हे या ठिकाणी करते. आणि ज्या ठिकाणी महर्षी वाल्मिकींचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी, आणि आजही त्यांच्या कार्यकाळामध्ये 7 रांजणं जी व्यक्तींना मारून एक खडा टाकून ते 7 रांजणं जे आहेत, आजही त्या डोंगरावरती 7 रांजणं आहेत. आपण एवढे अनुयायी असून आपल्या महाराष्ट्रातील या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी आपण पाहत नाही, की आपल्या सगळ्यांचं थोडंसं दुर्दैव म्हणलं तर चालेल. महर्षी वाल्मिकी एक महान काव्य रचनाकार, ज्या काव्याची रचना केली आज संपूर्ण जगाने. या काव्याचं महत्व, या काव्याची रचना, या काव्याची गोडी त्यांनी अनादी काळापर्यंत, जोपर्यंत या भूतलावरती मानवजात अस्तित्वात राहील, या प्रत्येकासाठी ते दिशादर्शक आहे. त्याचं कारण असं आहे, ज्या रामायण ज्यांनी रचिले, त्या रामायणामध्ये भाऊ एकमेकाशी कसं राहावं, पती पत्नी कसं राहावं, आई वडील कसं राहावं, मुलाने आई वडिलांची आज्ञा कशी पाळावी, म्हणून त्यांना एक वचनी, एक पत्नी, एक वाणी जे संबोधलं जातं, हे अगोदर वाल्मिकीने लिहिलं. आणि देवाला सुद्धा लिहिलेल्या वाल्मिकीने जे ग्रंथ लिहिलेला आहे, जी रचना लिहिलेली आहे, तसं वागावं लागलं. म्हणून देवापेक्षाही संत श्रेष्ठ असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या महर्षी महान अशा या संतांच्या चरणी आपण सगळे नतमस्तक होऊया. मला उल्लेख करावासा वाटतो या ठिकाणी प्रामुख्याने, ज्या वेळेला एका सामान्य कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला, यांचे वडील एका राजाच्या दरबारामध्ये साफसफाई कामगार म्हणून काम करत होते, आणि त्यांच्याच पुढे पोटी जन्मलेला हा मुलगा एका राजाच्या दरबारामध्ये सैनिक म्हणून काम करत होता. आणि काम करत असताना इतर जे त्यांचे सहकारी होते, त्या सगळ्या सहकार्याने त्यांच्यावरती खोटा आळ आणून त्यांची बदनामी केली, आणि राज्यातून त्यांना हाकलून दिलं. गाव तडीपार केलं गेलं राजाच्या आदेशाने. आणि त्यावेळेला ते जंगलामध्ये गेले. जेव्हा जंगलात गेले, त्यावेळेला त्यांनी विचार केला, मी एवढं प्रामाणिकपणे या राजाची सेवा केली, मी स्वतः एवढं शौर्याने लढत गेलो, एवढं युद्ध केलं, परंतु मला खोटा आरोप माझ्यावरती ठेवून मला आज हद्दपार राज्यातून जे केलेलं आहे, मी यांचा प्रतिशोध घेईन, ही द्वेषाची भावना
त्या तरुणाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने त्यांनी वाटमारीला सुरुवात केली. जी वाटमारी करत होते साधी सोधी वाटमारी नव्हती ती. प्रत्येक व्यक्ती यायचा, कुठलीही व्यक्ती त्या जंगलातून जात असताना त्या व्यक्तीला ते अडवायचे, त्यांच्याकडे धन दौलत सगळं काही घ्यायचं. जर तो गपचूप दिला ठीक आहे, नाही दिलं तर त्याचं शिरछेद करायचं. आणि अशा पद्धतीने कृत्य करत असताना एका व्यक्तीला मारल्यानंतर एक खडा त्या रांजणामध्ये टाकायचे. असे 7 रांजणं भरलेले इतिहास आपल्या देशाचा आहे. इतकं पाप त्या व्यक्तीच्या हातून घडलं हे प्रतिशोधाच्या माध्यमातून. आणि हे सगळं होत असताना कालांतराने त्यांना एका संतांची भेट होती. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. जर संताची शिकवण, संताची साथ आपल्याला लाभली तर जसं एक परीस लोखंडाला स्पर्श केलं तर त्या लोखंडाचं सुवर्ण होतं, एवढी ताकद जशी त्या परिसरामध्ये आहे तशी संतांमध्ये ताकद असते. आणि असे एक संत महर्षी नारद त्या रस्त्याने त्या जंगलातून जात होते. आणि जात असताना त्या ठिकाणी जी वाल्या कोळी हातामध्ये खडक कुऱ्हाड होती, ती कुऱ्हाड घेऊन त्यांच्या अंगावरती गेले. आणि त्यांनी सांगितलं त्याच्या आदल्या दिवशी नारायण नारायण म्हणत जाणाऱ्या एका दाम्पत्याला पती पत्नीची ती हत्या केलेली होती. भरपूर संपत्ती त्यांच्याकडे मिळाली होती आणि ती सगळी संपत्ती त्यांनी घरी नेऊन आपल्या पत्नीला दिलं. पत्नीने इतकी उल्हासित व्हायची, दररोज अनेक अलंकार यायचे, विविध प्रकारची संपत्ती यायची. म्हणजे आयतं खाण्याची सवय लागली होती. आई वडील मुलं पत्नी हे सगळं ते घ्यायचे आणि दररोज वाटमारीही करायचे. आणि हे करत असताना त्या दिवशी त्या ठिकाणी संत आहे. ज्या वेळेला नारद मुनी त्या जंगलातून जात असताना वाल्या कोळीने कुऱ्हाड जेव्हा त्यांच्यावरती उजारला आणि तुझ्या अंगावरती तर फुलाचे हार आहेत, धन दौलत नाही, अलंकार नाही. काल आलेला व्यक्ती नारायण नारायण म्हणणारा, ज्याच्या शरीरावरती अनेक अलंकार होते, आणि आज तू मात्र साधे फुलांचे हार घालून आलास आणि कुठं ठेवलेस ते गपचूप माझ्याकडे जेवढं धन येते ते. त्यावेळेला नारद मुनी हसतात, कारण संत हे सगळ्या विषय सुखाच्या पलीकडे असतात. विषय सुखाच्या पलीकडे म्हणजे जन्म आणि मृत्यू हे सुद्धा त्यांना काहीही वाटत नाही, त्यांनाच संत म्हणतात. आणि मग नारद त्या ठिकाणी हसत हसत त्यांना म्हणाले, अहो मी काय संन्यासी, मी नारद मुनी, माझ्याकडे काय असणार, जे काय आहे ते तुमच्या समोर आहे, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. नाही नाही, बिलकुल नाही, तुझ्याकडे जे धन संपत्ती आहे ते मला दे. नारद मुनी पुन्हा म्हणाले, मी तुम्हाला भरपूर संपत्ती देईन, माझ्याकडे धन भरपूर आहे, पण माझी एक अट आहे, तुम्हाला ती मान्य आहे का पहा. त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं, दुसऱ्याचं ऐकून घेणं त्यांना माहित नव्हतं. मी जे सांगणार फक्त तेच पूर्व दिशा, अशी सवय त्यांना लागलेली होती. तू सांगणार, मला तत्वज्ञान सांगणार आहेस, तुझं मी ऐकेन, बिलकुल ऐकणार नाही. काय असेल ते दे, नाहीतर तुला तुझं शिरछेद करेन. तुम्ही अवश्य मला मारा, मला मरणाची भीती बिलकुल नाही. त्या महर्षींना म्हणजे ज्या वाल्या कोळींना सुद्धा इतकं आश्चर्य वाटलं. आतापर्यंत आलेली एवढी माणसं मी मारले, हे प्रत्येक माणूस भीतीने थरथर कापत होता, भीतीने त्या ठिकाणी गडबडा लोळत होता. परंतु हा कसला व्यक्ती आहे, हा मरणाला मी खडक उचललोय तरी सुद्धा हा भीत नाही, हा हसत हसत बोलतोय, ही कसली व्यक्ती, मी पहिलाच गिऱ्हाईक मला असं भेटलं असं त्यांना वाटलं. आणि ज्या वेळेला ते खडक उचललेला आले, म्हणजे मानेवरती खडक लावले, त्यांनी बाजूला काढले. काय तुझी अट आहे सांग. त्यावेळेस त्यांनी म्हणलं, हे जे तुम्ही जे करताय हे कुणासाठी करताय. एक व्यक्तीची हत्या करणे इतकं महापाप आहे, तुम्ही तर एवढी हत्या केलात, एवढं महापाप तुमच्या हातून घडलंय, हे सगळं तुम्ही कोणासाठी करताय. त्यावेळेला वाल्या कोळी म्हणतात, हे मी जे करतोय, माझी मुलं बाळं आई वडील पत्नी हे सगळे मी यांच्या सुखासाठी करतोय. नवे एवढंच नाही, मी प्रतिशोध घेण्यासाठी सुद्धा करतोय. ज्या दिवशी या जंगलातून माझी बदनाम केलेली जी माणसं येतील, मी त्यांची वाट पाहतोय, पण त्यांनी येईपर्यंत जो कोणी येईल मी हेच कृत्य करणार. असं ज्या वेळेला ते म्हणतात, ठीक आहे तुम्ही अवश्य मलाही मारा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. मी तुम्हाला असं विचारतोय की तुम्ही हे कुणासाठी करताय, हे जे सगळं काय करताय, ह्या करत असताना या पापाचे भागीदारी ज्यांच्यासाठी तुम्ही करताय ते आहेत का विचारा. बिलकुल, मी जे करतोय ती माझी पत्नी, माझी आई, माझी वडील, माझी मुलं हे सगळे माझ्या पापाचे भागीदारी आहेत, असं बिलकुल तुझ्या मनामध्ये कल्पना येऊ देऊ नको. नाही बिलकुल नाही, तुम्ही विचारा तरी. म्हणजे तू मला खोटं सांगून पळून जाण्यासाठी इथं तो बहाणा करतोयस आणि म्हणून तू असं मला सांगायला लागलायस. त्यावेळेला नारद मुनी म्हणतात, वाटलंच तर तुम्हाला खात्री नसेल तर मला या वृक्षाला बांधून टाका, तुम्ही घरी जा आणि आई वडील पत्नी मुलांना विचारा की मी हे जे कृत्य करतोय याचे भागीदारी तुम्ही आहेत का. जर ते आहे म्हणले तर या तुम्ही मला बिलकुल तुम्ही मारा, मी पाहिजे तेवढी तुम्हाला संपत्ती दे. त्यांना खरं वाटतं, अरे पहिलाच व्यक्ती मला असा मिळालाय,
बघाव तरी विचारावं, असं कसं होतंय, माझी पत्नी माझे आई वडील एवढं माझ्यावरती हे करतात, मी त्यांच्यासाठी करतोय, ते भागीदारी होत नाहीत का? आणि हे त्यांनी मनामध्ये विचार करतात आणि विचार करून वाल्या कोळी घरी जातात. घरी हातामध्ये कुऱ्हाड होती आणि जाऊन मोठ्याने ओरडतात, वडिलांचं नाव घेऊन ओरडतात, पत्नीचं नाव घेऊन ओरडतात, आईचं नाव घेऊन ओरडतात. ते सगळे बाहेर येतात. आज किती धन संपत्ती आणली अशी उत्सुकता त्या आई वडिलाला पत्नीला होती, पण हा तरी आज रिकाम्या हाताने फक्त हातामध्ये कुऱ्हाड घेऊन आपल्या घरापर्यंत पोहोचले आणि गेल्याबरोबर अगोदर वडिलाला विचारतात, बाबा मी हे जे करतोय कुणासाठी करतोय? त्यावेळेला ते सांगतात, ते आमच्या सगळ्यासाठी करतोय. मग हे करतोय याचा पाप आहे म्हणे असं मी ऐकलंय. मग जर पाप असेल तर तुम्ही माझ्या सगळ्यामध्ये तुम्ही सहभाग आहात, मी तुमच्यासाठी करतोय, मग माझ्या पापाची भागीदारी तुम्ही आहात का? वडील म्हणतात, तू लहान असताना मी काय कष्ट करून तुला पोचले, तुला लहानाचं मोठं केलंय, त्यावेळेला तू कधी विचारलंय का? किंवा मी तुला कधी विचारलंय का? ते माझं कर्तव्य होतं, मी तुला लहानाचं मोठं केलंय. आता मी वृद्ध झाले, तू तरुण आहेस, तू कमावत आहेस, ते तुझं कर्तव्य आहे, तू काय करायचं ते आम्हाला सांभाळणं तुझं कर्तव्य आहे. आम्ही सगळ्या तुझ्या सुखादुखात समावेश होऊ, पण तुझ्या पापाची भागीदारी आम्ही होणार नाही, असं वडिलांनी सांगतात. जेव्हा वडील असं सांगतात त्यावेळेला आई सुद्धा तेच उत्तर देते, बाळ या समुद्राची जेवढी काही शाही जरी करून लिहिलं तर आईचं महात्म्य संपत नाही. मी माझ्या शरीराच्या त्वचेचं तुला पादत्राणी करून, मी चप्पल करून मी तुझ्या पायात घालीन. ही आई आहे, ही त्याग करणारी आई आहे, हे सगळं मी करेन, पण तुझ्या पापाची हिशेकरी मात्र मी होऊ शकत नाही, हे लक्षात ठेव. पत्नीला विचारलं, मी आजपर्यंत तुला एवढे अलंकार आणून दिलं, एवढे मी सुखात ठेवलंय, मी सगळं काही सहन करतोय, तू तरी नाही. ती सुद्धा सांगितली, तुमच्या प्रत्येक सुखादुखात मी आहे. जेव्हा तुम्ही सुखात आनंदात मी आनंदात सहभागी आहे, दुःख आहे मी त्याच्यात सहभागी आहे, पण पापाचे हिशेकरी मी नाही, असं पत्नी जेव्हा म्हणते त्याच वेळेला वाल्या कोळ्यांच्या हातातली जी खडक, जे तलवार किंवा जे काही कुऱ्हाड होती ती त्याच ठिकाणी हातातून गळून पडते. आणि त्यावेळेला ते विचार करतात की ज्या व्यक्तीने मला जंगलामध्ये सांगितलं ते अरे खरंच खरं आहे, तिथंच ते कुऱ्हाड टाकून ते येतात. येईपर्यंत नारद मुनी वाट पाहतात आणि नारद मुनींची जेव्हा भेट होते त्यावेळेला तिथं जातात आणि जाऊन त्यांना झाडाला बांधलेलं ते सोडून देतात, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतात की महाराज तुम्ही जे सांगितलंय ते अगदी सत्य आहे. अरे काय सांगितलं होतं, काय झालं हे तरी मला सांग. त्यांनी सांगितलं, माझी आई वडील पत्नी मुलं कुणीही या पापाची हिशेकरी नाहीत. मी जे काम केलंय, मी जे कर्म केलंय त्या कर्माचा भोगता म्हणजे हे शरीर जे आहे, हा शरीर जरी नाशिवंत आहे गेलेलं असेल तर कर्म जे आहे, कर्म संचित कर्म जे असतात ते संचित कर्म पुढच्या जन्मामध्ये सुद्धा ते प्रारब्धाने भोगावे लागतात. ही कल्पना मला आत्ता झाली आणि मी केलेलं पाप जे आहे ते अतिशय मी काय करू सांगा. त्याच वेळेला संतांची भेट उगं नाही, लक्षात घ्या. म्हणून तरी म्हणलं सुसंगती सदा घडो. मला हे सांगत असताना आजच्या तरुणांना मला हे सांगायचं आहे, त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत महर्षी वाल्मिकीने. ज्या ग्रंथाची रचना करत असताना 3 वाक्य आहेत. पहिले वाक्य आहे, कुणाची हत्या करू नका, कुणाची निंदा करू नका आणि कुणाचाही अपमान करू नका. कारण महात्मा बसवेश्वरांचे विचार तेच आहे. सगळे इवर यारू इवर यारू इवर नंदवरू यू यल्ला नंदवरू, हे सगळे माझे आहे, हे आम्ही त्यांचेच आहोत. आम्ही ईश्वराचे लेकर आहोत, ईश्वर आमचे माता पिता आहेत. हे असं जे संत आपल्याला सांगितलेले आहेत तीच रचना त्यांनी सांगितली. कुणाची हत्या करू नका, कुणाची निंदा करू नका आणि कुणाचंही मन मोडू नका, मन दुखवू नका, अशा पद्धतीचं जीवन जगा, हे वाल्मिकी महाराजांनी सांगितलं. आणि त्याच वेळेला जेव्हा वाल्मिकी म्हणजे वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी होण्यामागे एका संतांची जी भेट होती, त्या संतांच्या संगतीमुळे त्या ठिकाणी वाल्या कोळीचं वाल्मिक ऋषी कसे झाले, तर मग त्यांनी सांगितलं, हे पाप जर तुला नष्ट करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय तुला दुसरा काही साधन नाही. तुला नाम घ्यावं लागेल, देवाचं नामस्मरण करावं लागेल. आणि आजपर्यंत तू काय केलंयस ते सोडून दे. आज या क्षणाला तुझ्यात जे परिवर्तन आहे हे महत्वाचं. याच्यानंतरचं जीवन जे आहे हे सर्व समाजासाठी तू स्वतः खर्ची घाल, तर तुला खऱ्या अर्थाने तुझा उद्धार होईल. आणि त्याच वेळेला नाम ही सोपं 2 अक्षरी नाम, राम नावाचा नाम ज्या संतांनी महर्षी नारदांनी वाल्मिकींना सांगितलं, त्यांना राम म्हणता येत नव्हतं, ते मरा मरा म्हणायचे. पण मरा मरा म्हणताना राम राम उच्चार त्यांच्या तोंडून आलं. आणि ज्या वेळेला ते इतकी भक्तिभावाने त्यांनी हे केलं की सगळ्या शरीराच्या बाजूने वारुळ पूर्ण वाढलेलं होतं. आणि वारुळ वाढल्याच्या नंतर जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भगवान प्रसन्न झाले त्यावेळेला पाहतात त्या वारुळामुळे त्यांचं नाव वाल्मिकी पडलं. जे वारुळ त्यांच्या बाजूने सगळीकडे मेडलेलं होतं, त्या वारुळातून नाव येत होतं, राम राम नाव येत होतं. आणि ज्या चित्ताची जर शुद्धी असेल तर मन शुद्ध असावं लागतं. मन शुद्ध करायचं असेल तर आपल्याला नामस्मरणाची गरज आहे. आणि नामस्मरण इकडून तिकडून नाही, संत संगतीशिवाय, संताच्या
वचनाशिवाय संतांच्या आशीर्वादाशिवाय हे सहज शक्य नाही. म्हणून आपली संस्कृती फार महान आहे. आज आपण हे सगळे विसरत चाललो. भारतीय संस्कृतीचा विसर आपल्याला पडत चाललेला आहे. आपण ज्या संस्कृतीत जन्मलो प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे. आपण भारतीय आहोत, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जन्मलो. आपण सर्वजण भाग्यवान आहोत ज्या संतांच्या भूमीत आपण जन्मलो. आपला इतिहास, जाज्वल इतिहास, धगधगता अग्निकुंडासारखा महर्षी वाल्मिकींचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण वाचत नाही. फक्त वाल्मिकी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय एवढं म्हणून आपल्याला तुम्हाला मला चालणार नाही. त्यांचे विचार अनमोल रत्नासारखे विचार आहेत, ते आपण आत्मसात केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे त्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे. म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ कोण आहे तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ हे संत आहेत. कारण संतांनी वाईट व्यक्तीला जाग्यावरती आणलं, देवानी वाईट व्यक्तीचा संहार केला. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून देवाला देवपण सुद्धा संतांमुळे मिळालं. म्हणून अशा महर्षी वाल्मिकी महाराजांची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी हा समाज, सगळे आपण विविध समाजातील सर्वजण, गावातील सर्व आपले मान्यवर या ठिकाणी एकत्रित आलात. आणि या सगळ्याचं एक धोतक आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाने मी आजपर्यंत काय केलं हे विसरून आजपासून मला कसं जगलं पाहिजे, मी कशा पद्धतीने जगता आलं पाहिजे. मला इतरांचं मन आपण कधीही वाईट म्हणून त्याचं वाईट मनाने कधी त्याला कुणाला हिनवू नये, कुणाला हे करू नये. कारण महात्मा बसवेश्वरांनी सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालण्याचं काम केलं. आचारवे स्वर्ग अनाचारवे नरक कूडल संगम देवा. ज्या वेळेला ते म्हणतात की आचार स्वतःचं महत्वाचं आहे, तुम्ही कसं वर्तन करताय, तुमचं आचरण कसं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. तुमचं आचरण व्यवस्थित शुद्ध असेल तर तुमचे उच्चार लोक ऐकतात, आणि आचरण आणि उच्चार व्यवस्थित असेल तर लोक तुम्हाला तेव्हा संत म्हणतात. हे बसवण्णा सांगतात. आणि म्हणून आपण सर्व महात्मा बसवेश्वरांचे आपण अनुयायी आहोत. महर्षी वाल्मिकीचे आपण वारसदार आहोत. आपण सर्व संत महंतांचे वारसदार आहोत. आणि म्हणून परवाच एक सुंदर अशी कविता, संत महंताची भूमी ही मराठवाड्याची, असं सुंदर असं गीत आपण मराठवाडा मुक्त दिनाच्या दिवशी आपण हे केलं होतं. आपण सर्व मराठवाड्यातील असणाऱ्या संतांचं त्या ठिकाणी चरित्र आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने छोटे छोटे पुस्तक आपण खरेदी करा. प्लास्टिकच्या वस्तू खरेदी न करता पुस्तक खरेदी करा. पुस्तकाने मस्तक घडतं, घडलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नसतं, हे सर्वांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. किती सामान्य कुटुंबातील तुम्ही असाल, तुमच्या लेकरांना शिकवा, ज्ञानाचं महत्व त्यांना द्या. कारण ज्ञानी सर्वत्र पूजित एवढ्यासाठी आहे की आज जगात सगळ्यात मोठं महाकाव्य एका सामान्य कुटुंबात जन्मलेली ही व्यक्ती जर महाभारत रामायणासारखे एवढे महाकाव्य लिहित जर असेल तर मग आपण तुम्ही आम्ही तर तेवढे पापी नाही. मग काय हरकत आहे, आपण आजपासून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करूया, काही बदल करूया. हिंसा सोडा, पशुहत्या सोडून द्या, इतराची निंदा करणं सोडून द्या. आपण ही स्वतः शुद्ध मनाने काय कवे कैलासाचा अर्थ कर्म करा, बसून खावा असं कोणीही संतांनी सांगितलेलं नाही. बसवेश्वरांचे तर विचार आहेत, परखड असे विचार आहेत. देरे हरी पलंगावरी मूर्ख माणसाने लिहून ठेवलंय, कुणी ते संतांनी लिहिलेलं वाक्य नाही. कष्ट करा कै केसर आदरे बाई मसरू. हाताने कष्ट करून जोपर्यंत हात घाण होणार नाही तोपर्यंत चांगलं खायला मिळत नाही, महात्मा बसवण्णा सांगतात आपल्याला. आणि म्हणून असे अनेक विचारवंत, अनेक महर्षी, अनेक संतांची शिकवण आपल्या पाठीमाग आहे. एवढा असूनही आपल्या संतांचं, आपली संस्कृती, आपल्या भारतीय या सगळ्या विविधतेचं विसर आपल्याला पडत जाणं हे आपल्या सगळ्यांसाठी धोक्याची घंटी आहे. म्हणून येणाऱ्या नवीन पिढीने हे आदर्श आपण घेतलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलं पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे. अनेक स्पर्धा परीक्षा आहेत, विविध क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. आपण जात नाही, येत नाही. अनेक वेळेला मी सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा. कुणीही तरुण असतील, आता या ठिकाणी सुभाषे साहेब आहेत, असे बरेच आमचे सगळे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांना माहित आहे आजही किती गोर गरीब सामान्य असतील तर तुम्ही मी जरी गव्हर्नमेंट असलो तरी सामान्य कुटुंबातील मुलाला आधार देणं तुमचं माझं कर्तव्य आहे. कारण ज्यातून आपण मोठं झालो, ज्यातूून आपण इथपर्यंत पोहोचलो, त्या पडलेल्या काठीचा आधार, जे काडीचा आधार म्हणतात, तो आधार देणं तुमचं माझं कर्तव्य आहे. म्हणून दीन दलित पददलित या समाजाला आपण घेऊन गेलं पाहिजे. आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या संस्कृतीचा विसर नाही झाला पाहिजे. आणि हे होत असताना आपल्या आई वडिलांची सेवा ही जगात सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून आई वडिलांचा विसर पडू देऊ नका. निर्व्यसनी राहा. विशेष मला तरुणांना सांगायचं,
ज्या व्यसनाच्या विळख्यामध्ये हा तरुण पिढी सगळे आज गारत होत चाललेले आहे, अनेक आमच्या माता भगिनींचे जीवन उद्ध्वस्त होत चाललेले, अनेक घर मोडत चाललेले, या सगळ्याला कारणीभूत कोण आहे तर हे व्यसन आहे. म्हणून व्यसनापासून मुक्त व्हा, इस्लाम धर्मापासून आदर्श घ्या. कधीही कुठल्या त्यांच्या मस्जिदीमध्ये, दर्ग्यामध्ये, कुठल्या मिरवणुकीमध्ये कुठलेच अश्लील गाणे, चित्रपटातले गीत लावले जात नाहीत आणि दारू पिऊन नाचलं जात नाही. आपण कधी शिकणार आहोत? कुणाचे वारसदार आहोत आपण? हे आपण या सगळ्या गोष्टीत परिवर्तन. कटू आहे पण सत्य आहे, कारण कडू गोळी खाल्ल्याशिवाय रोग जात नाही, चॉकलेट खाल्ल्याने रोग जात नसतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा अनेक महान महर्षींची जयंती साजरी करणे या सगळ्यांचं आपलं आद्य कर्तव्य. आपण नशिबान आहोत. या वर्षापासून ज्या युवकांनी एकत्रित येऊन हे चांगलं कार्य सुरुवात केलेलं आहे, त्यातून आपण चांगलं घेऊया, एकमेकांना चांगलं बोलूया, एकमेकाशी चांगलं वागूया, प्रेमाने वागूया. एकमेकांना आपण दुसऱ्याला किंमत दिला तर दुसरे आपल्याला देतील, हेही आपण भान ठेवूया. तो छोटा असो मोठा असो. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. कुणी मोठा नसतो, कुणी छोटा नसतो, लाखो वारकरी जातात एकमेकाच्या पाया पडतात. का? अहंभाव, मीपणा, गर्व, मोठेपणा हा सगळा विसरला जातो. म्हणून सगळे आपण एक आहोत, त्याच देवाचे, त्याच ईश्वराचे लेकर आहोत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज मला या ठिकाणी बोलवलात, माझा सत्कार केलात, मी संयोजकाचे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी माझे मोडके तोडके 2 शब्द ऐकलात. जे त्यातलं सत्य आहे ते तुमचं आहे, देवाचं आहे. असत्य जे असेल तर ते माझं आहे. जे काही चुका माझ्या तोंडून गेलेल्या असतील तर ते मला परत द्या, मला क्षमा करा. आणि पुनश्च एकदा संयोजकाचे आभार मानतो. आणि योगायोग साहेब, सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्याला 1937च्या आपल्या शिक्षण संस्थेपासून आजपर्यंत राज्य पुरस्कार जो मला मिळाला, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आशीर्वादामुळे, आपल्या सगळ्यांच्यामुळे. मी काही केलेलं नाही. हे जे विद्यार्थी आहेत सगळे, जे विद्यार्थी घडले विविध क्षेत्रामध्ये आज जे जातात, त्या विद्यार्थ्यांची कृपा आहे, त्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद. कारण माझी मुलं ही घरात झाली, पण बाहेर जेव्हा येतो ती सगळी मुलं माझी असतात. ही भावना ठेवून आपण जर सगळ्यांनी काम केलं तर खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांचं कर्तव्य तिथंपर्यंत पोहोचणं काम आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचेच पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दाला ठिकाणी पूर्ण वेळा मिळते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ಆನಂದ ರೂಪಾಯ ಶಿವಾಯ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ. ಪ್ರಥಮದಲ್ಲಿ ನನ್ನ ಆರಾಧ್ಯ ದೈವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾನಗಲ್ಲ ಯತೀಶ್ವರನನ್ನು ಎನ್ನ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ, ಅದೇ ತೆರನಾಗಿ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಜವಳಿ ಗ್ರಾಮದ ಕ್ಷೇತ್ರ ಪುರುಷ ಒಡೆಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರ್ತೃ ಬಸವೇಶ್ವರನ ಶಿವ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಹಣೆ ಮಾಡಿದ್ದು, ಜವಳಿ ಗುರುಸಿದ್ದೇಶ್ವರ ವಿರಕ್ತ ಮಠದ ಸರ್ವ ಗುರು ಪರಂಪರೆಗೆ ಹಣೆ ಮಾಡಿದ್ದು, ಯಾವತ್ತೂ ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂಥ ಗ್ರಾಮದ ಸಮಸ್ತ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ, ಹಿರಿಯರೇ, ಈ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಸರ್ವ ಭಕ್ತ ಸಮುದಾಯದ ಅಂತರಾತ್ಮದಲ್ಲಿ ಅಡಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚೈತನ್ಯ ಸ್ವರೂಪಿ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಶರಣು ಶರಣ. ಇವತ್ತು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಕುಡಿಯವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಒಂದು ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ. ಕನ್ನಡ ತಿಳಿತದಲ್ಲ? ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿಯ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ. ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಯಾರು, ಅವ ಹುಟ್ಟಿದ್ದಲ್ಲಿ, ಅವನ ಕರ್ಮ ಏನು, ಅವ ಯಾಕಾದ, ಅವನು ಪೂರ್ಣ ಜೀವನದ ದರ್ಶನ ನಮ್ಗೆ ಆರ್.ವಿ. ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಆದ್ರೆ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಬರೆದ. ಆ ಪುಸ್ತಕದ ಮಹಾಕಾವ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ನಾವು ಅದನ್ನು ಪೂಜಾ ಮಾಡ್ಬೋದು, ಇವತ್ತು ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಪುರಾಣ ಅಂತ ಶ್ರವಣ ಮಾಡ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ಶ್ರೀರಾಮಾಯಣ ನುಸ್ತ ಶ್ರೀರಾಮಾಯಣ ಅಲ್ಲ, ಶ್ರೀರಾಮಾಯಣ ದರ್ಶನಂ. ದರ್ಶನಂ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟ್ಟದ ದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ರಾಮಾಯಣವನ್ನು ಓದಬೇಕು. ಒಬ್ಬ ಮಗ ಹೆಂಗಿರಬೇಕು, ಒಬ್ಬ ತಾಯಿ ಹೆಂಗಿರಬೇಕು, ಒಬ್ಬ ತಂದೆ ಹೆಂಗಿರಬೇಕು, ಒಬ್ಬ ಅಣ್ಣತಮ್ಮರು ಹೆಂಗಿರಬೇಕು, ಒಬ್ಬ ಶತ್ರು ಹೆಂಗಿರ್ತಾನ, ಒಬ್ಬ ಶತ್ರುಲಿಂದ ನಾವು ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಹೆಂಗೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಯಾರು ಬರೆದ ಅಂದ್ರೆ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ. ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಯಾರಿದ್ದ? ಒಬ್ಬ ದರೋಡ್ಕೋರ, ಒಂದು ಕೆಟ್ಟ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸಬೇಕಂತ ಒಬ್ಬ ವಾಲ್ಯ ಕೋಳಿ ಅಂತಿದ್ರು. ಅವ ವಾಲ್ಮೀಕಿ ಹೆಂಗಾದ? ಎದರ್ಲಿಂದ ಆದ? ಸಂತರ ಸಂಗತಿಯಿಂದ. ಕನ್ನಡದ ಒಂದು ಮನ್ನದ, ಸಾರ ಸಜ್ಜನರ ಸಂಘ ಹೆಜ್ಜೆನೂ ಸಗಿದಂತೆ. ಎಲ್ಲಾ ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯರ ಮೇಲೆ ನಾವು ಕುಂತದರ್ ಏನಾದ್ರೂ ಒಳ್ಳೇದು ಕೇಳಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಹೆಜ್ಜೆನ ಅಂದ್ರೆ ಏನು? ದೊಡ್ಡ ಹೊಳದು ಜೇನ್ ಇರ್ತದಲ್ಲ ಮದ, ಅದು ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ರುಚಿ ಇರ್ತದಂತ. ಹಂಗ ಒಳ್ಳೆಯವರ ಸಂಗತಿಯಿಂದ ಏನು ಸಿಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಮೃತದಂತ ಅನುಭವ ನಮಗ್ ಸಿಗ್ತದ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಸ್ಕೃತನ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನ, ಸತ್ಸಂಗತ್ವೇ ನಿಸ್ಸಂಗತ್ವಂ, ನಿಸ್ಸಂಗತ್ವೇ ನಿರ್ಮೋಹತ್ವಂ, ನಿರ್ಮೋಹತ್ವೇ ನಿಶ್ಚಲ ತತ್ವ. ಈ ಜೀವನ ಎದಕ್ ಬಂದಿದ? ಈ ಶರೀರ ಎದಕ್ ಬಂದದ? 84 ಲಾಖ ಯೋನಿದಿಂದ ನಾವು ಪುನರಪಿ ಜನನಂ ಪುನರಪಿ ಮರಣಂ ಚಕ್ರ ದಾಟುಗೋದ್ ಬಂದಿವಿ. ಎದಕ್ ಬಂದದ ಈ ಶರೀರ?
ಹೊಲದ ಮ್ಯಾಗ ಹೊಲ ತೋಲಕ್ ಬಂದದ, ಮನಿ ಮ್ಯಾಗ ಮನಿ ಕಟ್ಲಕ್ ಬಂದದ, ಬಂಗಾರ ಹಾಕೋಲಕ್ ಬಂದದ. ಎದಕ್ ಬಂದದ? ಬಹು ಜನ್ಮೈ ಕೃತೈ ಪುಣ್ಯ ಪ್ರಕ್ಷೀಣೆ ಪಾಪ ಪಂಜರೆ ಶುದ್ಧಾಂತ ದೇಹಿ ಕರುಣೆ. ಈ ಜನ್ಮ ಎದಕ್ ಬಂದದ ಅಂದ್ರೆ ಶುದ್ಧಾಂತ ಆಗ್ಲಿಕ್ ಬಂದದ, ಮೋಕ್ಷದ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ಬಂದದ, ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲಿ ಲೀನ ಆಗ್ಲಿಕ್ ಬಂದದ. ಅದು ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ? ಸತ್ಸಂಗ ಮಾಡಬೇಕಾಗ್ಯದ. ಸತ್ಸಂಗ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯವ್ರ ಸಂಗತಿ, ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕುಂದಿರ್ಬೇಕು. ಎಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೊಂದು ಆದರ್ಶ ತತ್ವದ ಮಾತುಗಳು ಸಿಗ್ತಾವ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕುಂದಿರ್ಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕುಂತ್ರಿ ಏನ್ ಸಿಗ್ತದ? ನಿಸ್ಸಂಗ. ನಿಸ್ಸಂಗ ಅಂದ್ರೇನು? ಇಷ್ಟು ತನ ಗುರುಜಿ ಹೇಳಿದ್ರು, ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಲೋಭ ಮೋಹ ಮದ ಮತ್ಸರ ಈ ಶರೀರಕ್ಕ ಎಷ್ಟು ತೂತವ? ನೋವು ತೂತವ. ಆದ್ರೂ ನಮ್ ಶರೀರ ನಾವು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಗುಣ ಮಾಡ್ಬೇಕು, ಯಾವಾಗ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವಾಗ ನೀರು ಕುಡಿಬೇಕು. ಹಂಗ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಶುದ್ಧ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರ ಅರಿಷಡ್ ವರ್ಗಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಆ ದೂರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದ? ಗುರುವಿನ ಬಲ್ಲ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದ, ಸಾಧು ಸಂತರ ಬಲ್ಲ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದ, ನಿಸ್ಸಂಗತಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದ. ನಿಸ್ಸಂಗತಿಯಿಂದ ಏನ್ ಸಿಗ್ತದ? ನಿರ್ಮೋಹತ್ವ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾಗ್ಯದ? ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಆಸೆ ಹುಟ್ಟದ, ನಾ ಚಲೋದ್ ಉಟ್ಕೋಬೇಕು, ನಾ ಚಲೋದ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ನಾನೇ ಶ್ರೇಷ್ಠ, ನಾನೇ ದೊಡ್ಡವ, ನಾ ಮಾಡಿದ್ದೆ ಖರೆ ಅನ್ನೋ ಭಾವನೆ ಏನಾಗ್ಯದ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬಳಿ ಬಂದದ. ಈ ಮೋಹವನ್ನು ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಆಧ್ಯಾತ್ಮ. ಇವತ್ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜೀವನದಾಗ ಗಳಿಸ್ತೀರಿ. ನೀವು ಗಳಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಐಶ್ವರ್ಯ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ ಮ್ಯಾಗ ಬರ್ತದೇನ್ ಜೊತೆಗೆ? ಬರೇ ಬಾಗಲ್ತನ ಬರ್ತದ ಐಶ್ವರ್ಯ, ಉಂಬರ್ಟತನ ಬರ್ತದ ಐಶ್ವರ್ಯ. ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ನನ್ನವ, ನನ್ನ ಮನಿ, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ, ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ, ನನ್ನ ಮಗ ಅಂತ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವ್ರೆಲ್ಲಿ ತನ ಬರ್ತಾರ? ಕುಣಿತನ ಬರ್ತಾರ. ಆದ್ರ ನಾವು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಾನ ಧರ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ ಇವೆಲ್ಲಿ ತನ ಬರ್ತಾವ? ಎಲ್ಲಿ ತನ ಬರ್ತಾವ? ಕೊನಿತನ ಭಗವಂತನ ತನ ಬರ್ತಾವ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾನ ಒಬ್ಬ ಜಾನಪದ ಕವಿ? ಧನವ ಗಳಿಸಬೇಕೆಂತದು ಬಯಲೊಳು ಬುತ್ತಿಯ ಕಟ್ಟಿಟ್ಟರು ಯಾರು ಕದಿಯದಂತದ್ದು. ಎಂತ ದನ ಕಳಿಸ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೈಲಾಗ್ ಬುತ್ತಿ ಕಟ್ಟಿಟ್ರು ಯಾರು ಕದ್ದಿರಬಾರ್ದು, ಅಂತ ದನ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ಇವತ್ತು ನಾವು ಏನ್ ಕಾಣ್ಲಿಕತ್ತದಲ್ಲ, ಯದೃಷ್ಟಂ ತದ್ರಷ್ಟಂ. ಇವತ್ತು ನಮ್ ಕಣ್ಣಿಗೆ ಏನ್ ಕಾಣ್ಲಿಕತ್ತದ ಇದೆಲ್ಲ ಅವನತಿ ಅದ. ಒಂದಿನ ಇಲ್ಲ ಒಂದಿನ ಇದಕ್ಕೆ ಮೋಕ್ಷದ ನಷ್ಟ ಆಗ್ತದ. ಇವತ್ತು ನೀವು ನೋಡಿರಿ, ಜವಳಿ ಗ್ರಾಮದಾಗ ಎಂತಿಂತ ತಲವಾಗಲ್ ಮನಿ ಇದ್ದು, ಎಂತ ಕಲ್ಲಿನ ಮನಿ ಇದ್ದು, ಈಗ ಅವ ಏನು ನಾಶ ಆಯ್ತಲ್ಲ. ನಾಶ ಆಗ್ಲಾರ್ದ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸತ್ಕಾರ್ಯ. ಆ ಸತ್ಕಾರ್ಯ ಭಾವನೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತದ ಅಂದ್ರೆ ಸಾರ ಸಜ್ಜನರ ಸಂಘ. ನಿರ್ಮೋಹತ್ವ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಅದು ನಂಬಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ನಿರ್ಮೋಹತ್ವದಿಂದ ಏನ್ ಸಿಗ್ತದ? ನಿಶ್ಚಲ ತತ್ವ. ನಿಶ್ಚಲ ತತ್ವ ಅಂದ್ರೇನು? ಏಕಾಂತ, ಏಕಾಗ್ರತೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಭಗವಂತನ ಪೂಜಾ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಇರ್ತದೇನು? ಕೈದಾಗ ಲಿಂಗದ, ಹಾಲು ಕಾಜ್ದೇನು, ಚಾ ಮಾಡ್ದೇನು, ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ಚಿಂತಿ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗವ. ಮನವೆಂಬ ಮರ್ಕಟ. ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ? ಈ ಮನಸ್ಸು ಹೆಂಗದ ಅಂದ್ರೆ ಮರ್ಕಟ ಅಂದ್ರೆ ಮಂಗ್ಯ ಇದ್ದಂಗ, ವಾನರ್ ಇದ್ದಂಗ ಅಂತ. ಒಂದು ಕ್ಷಣ ಒಂದು ಗಿಡದ ಮ್ಯಾಗಿರಲ್ಲ. ಹಂಗ ಆ ಮನಸ್ಸನ್ನ ಏಕಾಗ್ರತೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಈ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಭಗವಂತನನ್ನ ನಮಿಸಬೇಕು. ಹೇಳಿದ್ರು ಗುರುಜಿ. ನಾರದ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ದ? ರಾಮ ಅನ್ನುವಂತ 2 ಅಕ್ಷರ ಜಪ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ದ. ರಾಮ 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 ಅನ್ಕೋತ ಮರ 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 ಆಯ್ತದು. ಆದ್ರೆ ಅವನ ಬಳಿ ಭಕ್ತಿ ಇತ್ತು. ಎಂತ ಭಕ್ತಿ ಇತ್ತು? ಮುಗ್ಧ ಭಕ್ತಿ ಇತ್ತು. ಆ ಮುಗ್ಧ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿ ಅವನಿಗೆ ಏನಾದ? ಕೃತಾರ್ಥಕ್ಕೆ ಪಾತ್ರನಾದ. ವಾಲ್ಮೀಕಿ ಮಹರ್ಷಿ ಇವತ್ತು ಪೂಜಾ ಯಾಕೆ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ ಎಲ್ಲವನ್ನು ತ್ಯಜಿಸ್ದ. ಎಲ್ಲವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತ? ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟದ. ಇವತ್ತು ನೀವು ಕೋಳಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತದ ಏನಿಲ್ಲೋ? ಕೋಳಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ನಾಯಕರು ಅಂತಾರ. ನಾಯಕ ಸಮಾಜ, ಬಿಲ್ವ ಸಮಾಜ. ನಾಯಕ ಸಮಾಜಕ್ಕೊಂದು ಮಾನದ. ದಸರಾದೊಳಗ ತಿರುಪತಿದಾಗ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವ ನಡೀತದ. ಆ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವಕ್ಕೆ ಪೈಲೆ ಮಾನ್ಕರಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೋಳಿ ಸಮಾಜದ ರಾಜಮನತನ ಸುರಪುರ ನಾಯಕರು. ಅವ್ರ ಕೈಲೇ ಫಸ್ಟ್ ಪೂಜೆ ಆಗ್ತದ. ಗೊತ್ತದ? ನಾಯಕರಂದ್ರೆ ನೀವು ಅಂತಿಂತವ್ರಲ್ಲ, ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟದಂತವ್ರು, ಸಮಾಜವನ್ನು ಏಕತ್ರಿತ ಮಾಡದಂತವ್ರು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜವಳಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಇಷ್ಟು ಸುಂದರವಾದ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀರಿ, ನಂಗೆ ಆನಂದ ಅನಿಸ್ತದ. ಒಂದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಯಂತಿ ನೋಡಿದ್ದೆ. ಸಂಘಟಿತರಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಒಂದ್ ಕಡೆ ಬಂದು ಭೀಮೋತ್ಸವ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ, ಭೀಮರ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ, ಮೆರವಣಿಗೆ ತೆಗಿತಿದ್ರಿ. ಇವತ್ತು ಕೋಳಿ ಸಮಾಜದವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಒಂದ್ ಕಡೆ ಕೂಡಿ ತನ್ನ ಆರಾಧ್ಯ ದೈವ ವಾಲ್ಮೀಕಿ ಮಹರ್ಷಿ ಪೂಜಾ ಮಾಡಿದ್ರಿ, ಊರನ ಪ್ರಮುಖರನ್ನ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರಿ, ಇಷ್ಟೆಲ್ಲರೂ ಕುಂತು ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಯಾಕೆ ಆನಂದ ಅನಿಸ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇವತ್ತಿನ ಪೀಡಿ ಹೆಂಗಾಗ್ಯದಪ್ಪ ಅಂದ್ರ ಮಹಾತ್ಮರ ಜಯಂತಿ ಅಂದ್ರೆ ರ್ಯಾಲಿ ತೆಗೆದೆ, ಗುರುಜಿ ಅಂದಂಗೆ ಡಾಲ್ಬಿ ಹಚ್ಚಿದೆ, ಎಲ್ಲರೂ ಒತ್ತಟ್ಟು ರೋಡಿಗಿಟ್ಟೆ. ಮಹಾತ್ಮರನ್ನು ರೋಡಿಗಿಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಮಹಾತ್ಮರನ್ನು ರಸ್ತೆಗೆ ತೊಗೊಂಡು ತಿರುಗಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಇಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನೊಳಗೆ ಇಡಬೇಕು.
ಅವ್ರ ಜೀವನವನ್ನು ನಾವು ಅನುಕರಣೆ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ನಿಜವಾದಂತ ಜಯಂತಿಯ ಸಾರ್ಥಕತೆ. ಅದು ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ? ನೀವು ವರ್ಷಕ್ಕೆ ಪಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೀರಾ, ನಿಮ್ ಸಮಾಜದ ಪಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೀರಾ, 10,000 ಅಲ್ಲಿ 20,000 ಅಲ್ಲಿ 1,000 ಅಲ್ಲಿ ಆ ಪಟ್ಟಿ ಒಳಗ ಭಾಗ ಮಾಡ್ರಿ, ಹಂಚ್ಪಾಲ ಮಾಡ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದ ಏನು ಹುಡುಗರು ಸಾಲಿ ಕಲೀಲಿಕ್ಕಾರ, ಯಾರಿಗ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ರೊಕ್ಕ ಕಮ್ಮದ ಅವ್ರಿಗೆ ಮದತ್ ಮಾಡ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದಾಗ ಯಾವ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಗರೀಬ್ ಇತ್ತಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ರಿ ಉಪಜೀವನಕ್ಕೆ. ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ತಪ್ಪಿತ್ತಂದ್ರ ಅವನಿಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಮದತ್ ಮಾಡ್ರಿ. ಇದು ನಾವು ಗಳಿಸಿದಲ್ಲ, ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿರದ. ಇಳೆ ನಿಮ್ಮ ದಾನ, ಬೆಳೆ ನಿಮ್ಮ ದಾನ, ಸುಳಿದು ಸೂಸುವ ಗಾಳಿ ನಿಮ್ಮ ದಾನ, ನಿಮ್ಮನ್ನವನ್ನು ಉಂಡು ಅನ್ಯರ ಬೊಗಳುವ ಪುಣ್ಯಗಳಿರ ಅಂತಾರ. ಏನಂತಾರ? ಭೂಮಿ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಗಾಳಿ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಬೆಳಿ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ಎಲ್ಲಾ ಭಗವಂತನ ತಿಂದು ನಾವು ಇವತ್ತು ಯಾರ ಜೈ ಹೊಡಿತೀವಿ? ಯಾರ ಜೈ ಹೊಡಿತೀವಿ? ಯಾವಾರ ಒಬ್ಬ ದಾಂಡ್ಯ ಮನುಷ್ಯ ದೊಡ್ಡ ಗಾಡಿಯಾಗ ಬಂದಂದ್ರ ಅವ್ನ ಜೈ ಹೊಡಿತೀವಿ. ಇಂಥವ್ರಿಗೆ ಏನಂತಾರ? ನಾಯಿ ಪುಣ್ಯ ಅಂತಾರ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಜೈ ಯಾರ್ದು ಹೊಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಭಗವಂತನ ಹೊಡಿಬೇಕು. ಯಾವ ನಮಗೆ ಶರೀರ ಕೊಟ್ಟಾನ, ಯಾವ ಭೂಮಿ ಕೊಟ್ಟಾನ, ಯಾವ ಬುದ್ಧಿ ಕೊಟ್ಟಾನ, ಅಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಜೈ ಜೈಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಕೋಳಿ ಸಮಾಜದ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಜಯಂತಿ ಆದರ್ಶಪ್ರಾಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಂಥ ಜಯಂತಿಗಳು ನಮ್ಮ ಊರಾಗ ಆಗ್ಬೇಕು. ಜವಳಿದ ಒಂದು ವಿಶೇಷ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಜದಂದು ಎಲ್ಲಾ ಜಾತಿಗಳು ನಮ್ಮ ಊರಾಗವ, ಎಲ್ಲಾ ಜಾತಿ ನಮ್ಮ ಜವಳಿಯಾಗವ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಯಾರ್ದದ? ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರಂದು. ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಕಟ್ಟದ, ಎಲ್ಲಾ ಜಾತಿಯವ್ರಿಗೆ ತಗೊಂಡ್ ಕಟ್ಟದ. ಸಾಕ್ಷ್ಯ 70 ಮಂದಿ ಶರಣರಿಗೆ ತಗೊಂಡ, ಎಲ್ಲಾ ಜಾತಿಯರನ್ನು ತಗೊಂಡವ ಮಾಡಿದ್ದ. ಹಂಗ ನಮ್ಮ ಊರ್ ಹೆಂಗದ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಜಾತಿ ನಂಬಲ್ಲವ. ಇವತ್ತು ಊರೊಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಮಾಜ ಇರ್ಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಇರ್ಲಿ, ಗಿಡದಂದು ಒಂದು ಎಲಿ ಇದ್ದಂಗ. ಹೆಂಗ ಎಲಿ ತಾಕತ್ತು ತಗೊಂಡು ಹಣ್ಣು ಕೊಡ್ತದ, ಹಂಗ ಜವಳಿ ಗ್ರಾಮದೊಳಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯೂ ಸಹ ಜವಳಿಯ ಅಭಿಮಾನನ. ಹಂಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಏನಾಗ್ಬೇಕು? ಸಂಘಟಿತರಾಗಬೇಕು. ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವರು ಸಮೃದ್ಧರಾಗಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಜವಳಿ ಅನ್ನುವಂತ ಗ್ರಾಮ ಏನಾಗ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬರುವಂತ ಕಾಲದೊಳಗ ವೈಚಾರಿಕವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗ್ರಾಮ ಇರ್ಬೇಕು. ನಾ ಈ ಮಠಕ್ಕೆ ಆಗಕ್ಕಿಂತ ಮೊದ್ಲು ಏನಂತಿದ್ರಂದ್ರ ಜವಳಿಗೆ ಬುದ್ಧಿ ತೋಲಕ್ ಹೋಗ್ಬೇಕಂತಿರು, ವಿಚಾರ ತೋಲಕ್ ಜವಳಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತಿರು. ಹಂಗ ನಮ್ಮ ಊರು ಬೆಳಿಬೇಕು. ಅದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ಸಣ್ಣವರು ದೊಡ್ಡವರು ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ನಮ್ಮ ಊರನ್ನ ಸಮೃದ್ಧ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಅಂತ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ನನ್ನ 2 ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ. ಶಿವಂಭೂಯ.